विस्पुते सराफ, रौप्यमय अधिक मास, चांदीचा साज असा जो प्रत्येक लुकला बनवेल खास। या पवित्र अधिक मासात आपल्या लाडक्या जावई बापूंचा सन्मान करा शुद्ध चांदीच्या सुंदर भेटवस्तू आणि आकर्षक सौभाग्य अलंकारांसह। चांदीच्या पायल आणि जोडवींवर मेकिंग चार्जेस मध्ये तब्बल 35% पर्यंत सूट। परंपरेला द्या सुंदर साज आणि नात्यांना द्या चांदीची झळाळी। विस्पुते सराफ, सौंदर्याचा सोनेरी ठेवा। श्री दीपक बाबूराव विस्पुते, एकविरा कॉम्प्लेक्स, धारणगाव रोड, कोपरगाव। राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळे गटाने ढाप्यांच्या कामाच्या आकडेवारीवर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी जोरदार पलटवार केला आहे। ज्यांना मिळालेले पत्र समजलेच नाही त्यांना काय बोलावे, आम्ही एक 750 ढापे मोजून दाखवायला तयार आहोत। विरोधकांनीही 4000 कोटी रुपयांच्या विकास कामांचा हिशोब द्यावा असे आव्हान त्यांनी दिले। या काळे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या ढाप्यांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। यावर प्रतिक्रिया देताना संधान म्हणाले, विरोधकांनी दाखवलेली तत्परता जर 4000 कोटींच्या विकास कामांचा हिशोब देताना दाखवली असती तर आनंद झाला असता। आम्ही केलेले प्रत्येक काम दाखवण्यास तयार आहोत। आजही मी आणि आमचे नगरसेवक एक 750 ढापे मोजून दाखवण्यास तयार आहोत। मात्र विरोधकांनी 4000 कोटी रुपयांचा विकास दाखवावा, आम्ही तोंड उघडले आणि पेनड्राईव्ह मधील माहिती बाहेर काढली तर अनेक गोष्टी समोर येतील असा इशाराही त्यांनी दिलाय। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। ज्यांना मिळालेलं पत्र समजलं नाही त्यांच्याशी काय बोलावं आणि ज्यांनी पत्र दिलं आणि ज्यांना उत्तर मिळालं त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे होतं। कारण त्या पत्रात काय लिहिलेलं आहे का याची विस्तृत माहिती आम्ही आपल्याला लवकर देऊ। कारण नगरपालिकेचा कारभार ज्याला समजतो त्याला सांगण्यात अर्थ आहे का कधी पण काम केल्यानंतर त्याचं बिल होतं, त्याची MB रेकॉर्ड होती आणि मग ते रेकॉर्डवर येतं। आता कसं होतं, आम्ही त्यांना लेखी ऑर्डर दिल्या होत्या का जिथं जिथं मागणी येईल तिथं तिथं ढापे टाका, तर त्या प्रत्येक प्रभागात ढापे टाकलेले आहे। आता त्याचे बिल आहे, मध्ये आचारसंहिता होती म्हणून सगळ्या प्रोसेस थांबलेल्या होत्या। लवकरच त्याचे बिल होऊन 750 एक ना एक ढापा आम्ही मोजून देऊ। कारण मी मागच्या याच्यात सांगितलं होतं की यांचा चष्मा पिवळा, कारण यांनी मागच्या 4 वर्षात ज्या पद्धतीने कामकाज केलं त्या पद्धतीने त्यामुळे त्यांना तसं दिसतं। आणि एवढी तत्परता त्यांनी जी दाखवली, तीच तत्परता जर 4000 कोटीचा हिशोब द्यायला जर दाखवली असती तर मला आनंद वाटला असता। मी आज परत आव्हान करतो का मी आमचे सर्व नगरसेवक सभापती एक ना एक 750 ढापे आपल्याला मोजून द्यायला तयार आहे। त्यांनी पण त्यांचा 4000 कोटीचा विकास दाखवून द्यावा आणि ते जर दाखवलं, आता आमचे काय सभापती यांच्या स्वतःच्या वार्डातलं ते सांगताय का ज्यांनी बाईट दिल्या त्यांनी स्वतः ढाप्यावर उभं राहून फेसबुक इंस्टाला स्वतःचे फोटो टाकले। मी 750 ढापे मोजून देतो, त्यांनी 4000 कोटीचा विकास दाखवा, आम्ही त्यांच्या बरोबर फिरायला तयार, त्यांनी आम्हाला घेऊन फिरायला तयारी दाखवावी, हे माझं त्यांना खुलं आव्हान आहे। ज्या पद्धतीने आपण 100 दिवसांचा लेखाजोखा मांडला त्यानंतर विरोधकांकडून आरोप होतोय, पाण्याचा मुद्दा असेल किंवा आरोग्याचा मुद्दा, असे विविध मुद्दे उपस्थित केले जात आहे। कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? बघा, ज्याला काम करायचं तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही। कारण त्यांना काय झालंय, त्यांना ते अजूनही सत्य परिस्थिती त्यांना ते अजून ते मानवत नाहीये का त्यांचा पराभव झाला, कोपरगावात सत्ता परिवर्तन झालं। कारण त्यांनी जे 6 वर्षात काम केलं म्हणून शहरातल्या जनतेने त्यांना आकारलेलं आहे। कारण हे काय झालंय, डोंगर पोखरायचं आणि उंदीर काढायचा, हातात काहीच लागत नाहीये। पण जर आम्ही आमचे तोंड उघडले ना आमचे पेनड्राईव्ह दाखवले तर खूप काही मिळवण्यासारखं आहे। म्हणून कुठंतरी ती स्क्रिप्टेड पत्रकार परिषद असती। ज्यांनी काल बोललं किंवा ज्यांनी पत्र दिलं होतं त्यांना माझं आजही आव्हान आहे, त्यांनी आत्ता या नगरपालिकेत मी 750 ढापे एक ना एक मोजून द्यायला तयार आहे। आणि मी त्यांना हे आव्हान करतो का याच्या आधी यांनी एक पत्रकार परिषदेत हे सांगितलं होतं का आमचे कामं करत नाही, हे स्वतः येऊन स्वतः कामं करताय। हे स्वतः यांनी मागितले केलेले स्ट्रीट लाईट लावले, ढापे टाकले, पाण्याचे कनेक्शन झाले, खराब पाणी आलं त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन ते रिपेअर करून दिलं। याच्यापेक्षा काय काम करायचं? स्वच्छतेचं काम चालू आहे। आजपासून आमचे सभापती वैभवजी आढाव यांच्या वार्डापासून फवारणी चालू होते आणि 2-3 दिवसात आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बिपिनदादा कोल्हे यांचा 21 जून रोजी वाढदिवस आहे। त्यानिमित्त सर्व शहरामध्ये स्वच्छता अभियान घेतो आणि त्याची पण लवकर 1-2-3 दिवसात आम्ही सुरुवात करणार आहोत। असं देखील सांगितलं की कालच्या पत्रकार परिषदेत जी तुम्ही 1.5 तासाची पत्रकार परिषद घेतली ती फक्त आमदार आशुतोष काळेंनी कामं मंजूर करणं आणली त्यावरच तुम्ही पत्रकार मी त्यांना चॅलेंज करतो का त्या पत्रकार परिषदेत आम्ही कुठेही श्रेय घेतलं नाही, आम्ही फक्त बंद पडलेले कामं चालू केले।
आम्हाला श्रेय घ्यायचे नाही, आम्हाला जनतेची कामं करायची आहे. कारण त्यांचा चष्माच पिवळा, त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसतं. मग त्यांना चांगलं आलेलं पाणी आजच्याच पेपरला आहे. नागरिकांनी स्वतः चांगलं पाणी आलं म्हणून आमच्या सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIच्या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन केलं. जे मेन रोडला पेवर ब्लॉक टाकले तिथल्या व्यापाऱ्यांनी येऊन आमचं अभिनंदन केलं. मग ह्या गोष्टी त्यांना दिसत नाही, त्यांना नको त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. आणि दुखणं सगळ्यांना माहिती आहे, ठराविक बिलं न काढल्यामुळे हे होतं आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्यावर AI वर व्हिडिओ येतात, विवेक भाईंवर आमच्यावर, पण आम्हाला त्याच्याने काही फरक पडत नाही. कारण जनता सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे का आमचं जे कामकाज चाललं, यांचा 6 वर्षाचा लेखाजोखा आणि आमचा 4 महिन्याचा लेखाजोखा हे तुम्ही आपण बघू शकता. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज, सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.